नमस्कार, मी नयना गुंडे, आयुक्त आदिवासी विकास। आदिवासी विकास विभाग हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे। या विभागाअंतर्गत आदिवासी मुलांसाठी आणि आदिवासी लोकांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात। आदिवासी मुलांसाठी 497 आश्रमशाळा आहेत पूर्ण राज्यभर। 499 वसतिगृह आहेत ज्याच्यामध्ये कॉलेजचे मुलं राहतात। या व्यतिरिक्त अनुदानित आश्रमशाळा आहेत आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवरती एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये CBSE पॅटर्न प्रमाणे शिकवलं जातं आणि इंग्लिश मीडियम स्कूल्स आहेत। तर हे सगळे जे उपक्रम आहेत शासनाचे, तर ह्या उपक्रमासाठी आपल्याकडे 4 अतिरिक्त आयुक्त आहेत आणि 30 प्रकल्प अधिकारी आहेत। नाशिक प्रकल्प हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आदिवासी विकास विभागाचा आणि हा एक सेन्सिटिव्ह प्रकल्प आहे आणि इथे जे पोस्टिंग होतं ते IAS ऑफिसर्सची होते आणि ह्या प्रकल्प अंतर्गत जे काही स्तुत्य उपक्रम चालू आहेत तर त्यांचं जे सादरीकरण आहे आणि त्यांची माहिती लोकांना मिळावी याची कल्पना श्री जितेन रहमान जे प्रकल्प अधिकारी नाशिक आहेत यांनी केलेली आहे आणि त्यांना जी मदत केलेली आहे ते APO सायली चिखलीकर आणि प्रभारी APO केतन पवार। नाशिक प्रकल्पामध्ये 8 तालुके आहेत आणि ह्याच्या अंतर्गत 29 शासकीय आश्रमशाळा आहेत, 40 अनुदानित आश्रमशाळा आहेत, 32 शासकीय वसतिगृह आहेत आणि 5 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत। ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येते की किती मोठ्या प्रमाणावरती इथे काम चालू आहे। आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, न्यूक्लियस बजेटच्या स्कीम्स आहेत आणि ह्या सगळ्या स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आपले आदिवासी विकास विभागाचे आणि नाशिक प्रकल्पाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मिळून करत असतात। आपल्याला माहीत आहे की एखादी काही वाईट घटना घडली की त्याला खूप लगेचच पब्लिसिटी मिळून जाते, परंतु पडद्यामागे जी कामं करत आहेत, जे चांगले कामं करत आहेत आमचे आदिवासी विकास विभागातले लोक, तर ह्यांची माहिती सगळ्यांना मिळावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे। नाशिक प्रकल्पाअंतर्गत पोलीस रिक्रुटमेंट ट्रेनिंग सेंटर हे एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आदिवासी मुलांना पोलीस रिक्रुटमेंटसाठी ट्रेनिंग दिलं जातं। मला सांगायला अभिमान वाटतो की ह्यातले जवळजवळ 50% मुलांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि त्यांना विविध विभागामध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत। या व्यतिरिक्त नाशिक प्रकल्पांतर्गत क्रीडा प्रबोधिनी चालविली जाते। ह्याचा उद्देश हा आहे की आदिवासी मुलांमध्ये जे नैसर्गिक गुण आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या स्पोर्ट्ससाठी व्हावा। तर क्रीडा प्रबोधिनीमध्ये जे मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन हे स्पोर्ट्स डिपार्टमेंटसोबत केलं जातं। तिथले जे ट्रेंड आणि एक्सपर्ट कोचेस आहेत ते आपल्याला इथे उपलब्ध होतात जेणेकरून आदिवासी मुलं वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि नावलौकिक कमवतील। केंद्रीय योजना तसेच शासकीय योजनाच्या व्यतिरिक्त नाशिक विभागाने खूप चांगलं काम केलेलं आहे। विविध कंपन्यांचे जे काही CSR उपलब्ध होतं त्याच्यातून खूप सगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत, जसं फुलोरा उपक्रम आहे, बॉश इंडिया फाउंडेशनचा उपक्रम आहे आणि स्वदेश फाउंडेशन। या व्यतिरिक्त पण अनेक CSR ॲक्टिव्हिटीज नाशिक प्रकल्प हाती घेत आहे। तरी त्यांनी हा YouTubeच्या माध्यमातून त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत आणण्याचं हे जे कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्यांनी असंच आदिवासीच्या मुलांसाठी आणि आदिवासी लोकांसाठी चांगलं काम करावं ही अपेक्षा करते।